वेलकम टू डे 35 आउट ऑफ 100. माझी तयारी चालू आहे माहेरी जाण्याची. आज माझे पप्पा मला घ्यायला येणार आहेत माहेरी जाण्यासाठी, कारण भाऊबीज आहे आज. फायनली लकी आणि पप्पा मला घेण्यासाठी आलेले होते. आमचे जेवण खावणं झाल्यावर आम्ही लकीला ड्रेस घेण्यासाठी दुकानात आलो होतो. आणि इकडे हा त्या सगळ्या स्टॅच्यूजचे विग्स काढून स्वतः ट्राय करून बघत होता त्याला कसे दिसतायत ते. आणि मी आल्यानंतर लगेच त्यानं काढला. ह्या जेनझीज लोकांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, हे स्वतःचं तोंडच दाखवत नाहीत. असं काय यांनी पाप केलेले आयुष्यात येऊन काय माहिती, की तोंड लपवून घेता. आम्ही निघालो होतो आणि आम्हाला रात्री बराच उशीर झाला होता परंड्यात पोहोचायला, कारण मध्ये मध्ये पाऊस चालू होता त्यामुळे. The next day. काय तुझ्या आज्ञेचं पालन नाहीत करत तुझ्या मुली. नातू किती करत हो, नातू तर काहीच ऐकत नाही. बाय लकी बाय. लकीची आणि माझी अशीच मस्ती मजाक चाललेला असतो. तो मला त्याची मावशी कमी आणि मोठी बहीणच जास्त समजतो. आम्ही आलेलो होतो मनीषाताईंकडे. मनीषाताईंना बनवायचे होते बेसनाचे लाडू आणि माझी आई अप्रतिम बेसनाचे लाडू बनवते. सो त्यांना ती रेसिपी बघायची होती की आई कशी बनवते ते. इकडे मस्त कढईमध्ये भरपूर सारं तूप घालून बेसन भाजून घेतलेलं आहे आणि बेसन इतकं छान लाल होईपर्यंत भाजलेले तुम्ही इकडे बघू शकता. आणि ते नंतर थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून ठेवायचं. देन त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स थोडेसे क्रश करून घातलेले आहेत आणि त्याचबरोबर विलायचीची पूडसुद्धा घातलेली आहे. आणि हे जे बेसन आहे तुम्ही बघू शकता लिटरली ते खव्यासारखं झालेलं आहे. त्यात मनुके देखील ॲड केलेले आहेत आणि इतकं छान दिसत आहे ना ते मऊसूद असं. देन मनीषाताईंनी मला टुटी फ्रुटी खायला दिली. मला टुटी फ्रुटी खूप आवडते आणि मग मी ती खाल्ली आणि बघू शकता अचानकच माझ्या चेहऱ्यावर मला पिंपल्स आलेले दिसले. हे सणवार असलं की असं काही आलं की माझं डोकंच फिरतं यार. आणि मनीषाताई सुद्धा टपरवेअरच्या कन्सल्टंट आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला टपरवेअरचं भरपूर असं सामान दिसतंय. आणि आता हे जरा थंड झालेलं आहे मिश्रण, त्यामध्ये आता साखर मिक्स करून घेतली. ही पिठी साखर आहे आणि त्यानंतरनं आम्ही निघून आलो होतो, कारण बराच वेळ झाला होता. देन मनीषाताईंनी स्वतःच्या हातानेच लाडू बांधले आणि हां, ही विलायची पूड करत होत्या त्या, ती पण त्यांनी ॲड केली. त्यानंतर राहिलेली टपरवेअरच्याच डब्यामध्ये भरून ठेवली. तुम्हाला सुद्धा टपरवेअरचे भांडे परंड्यात हवे असतील तर मनीषाताईंना कॉन्टॅक्ट करा.